ठाण्यात पहाटेपासून पावसाचा जोर वाढलाय। अनेक भागात पाणी साचण्यासही सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळतंय। गोटबंदर रोडवरती देखील वाहतूक कोंडी बघायला मिळते, तर अनेक ठिकाणी धीम्या गतीने वाहतूक सध्या सुरू असल्याचं बघायला मिळतंय। म्हणजे मामा पावसे शहरामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। ठाणे शहराच्या सर्वच भागामध्ये पहाटेपासून पावसाने हजेरी लावलेली आहे। आपण बघू शकतो की ठाण्यातला जे काही ब्रिज आहेत किंवा मग ठाण्याचे जे काही रस्ते त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी असली तरी धीम्या गतीने वाहतूक कोंडी सुरू आहे। आज सोमवारचा पहिला दिवस आहे। पहिला दिवस असताना सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे जे काही चाकरमानी किंवा मग जे ऑफिसमध्ये लवकर जाणारे लोक आहेत त्यांना मात्र उशिराने पोहोचावं लागत आहे। ठाणे शहरातील जो काही नाशिक रस्ता असेल, घोडबंदर रस्ता असेल, तसंच मुंबई दिशेने जाणारा जो काही आनंदनगर टोल नाका किंवा मग आनंदनगर चेक नाका या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी असल्याचे चित्र आहे। ठाण्यातील माजिवडा आणि बाळकुंभ परिसरातनं मुंबईच्या किंवा मग नाशिकच्या दिशेने जो जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। पावसाचा वेग जरी मंदावला असला तरी देखील आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होणार आहे। शहरामध्ये पडणाऱ्या पावसामुळे नक्कीच आज सकाळी जे चाकरमानी किंवा मग जे कार्यालयात जाणारे लोक आहेत त्यांना मात्र आज उशिराने पोहोचावं लागणार आहे। आज दिवसभर पाऊस असणार आहे, त्यामुळे आपल्या कामाला जाण्यासाठी किंवा कामावरून घरी येण्यासाठी नियोजन केलं तर नक्कीच आपण आपल्या कार्यालयाच्या वेळेत पोहोचू शकतो। पावसाची जी काही रिपरिप आहे आज दिवसभर सुरू होणार असली तरी मागील 24 तासामध्ये 40 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडलाय। कुठल्या प्रकारचे जीवितहानी झालेली नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा मोठा अपघात झालेला नाही अशी माहिती समोर आलेली आहे। विकास काटे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।